नाट्यरसिकांना माझा विनम्र अभिवादन. मी संचिता पाटील, दिग्दर्शक आर्यक विश्वकर्मा, सहाय्यक दिग्दर्शक सार्थक जाधव आणि इतर विद्यार्थी सहभागीकडून तुमचं मनापासून स्वागत करते. आज आम्ही तुमच्यासाठी एक विशेष नाटक घेऊन आलो आहोत, ज्यात जुलियस सीझरच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला आहे. विलियम शेक्सपियरची जुलियस सीझर ही सर्वात प्रसिद्ध शोकांतिका, जी पहिल्यांदा 1599मध्ये सादर झाली. प्राचीन रोममध्ये घडलेल्या या नाटकात महत्त्वाकांक्षा, सत्ता, फसवणूक आणि राजकीय निर्णयांच्या नैतिक गुंतागुंतीचा शोध घेतला जातो. तर प्रस्तुत करत आहे जुलियस सीझर. आज रोमच्या रस्त्यावर खूप गर्दी आहे, कारण जुलियस सीझर पोम्पेईला हरवून विजय प्राप्त करून आला आहे. रोमची जनता त्याला खूप मान देत आहे आणि तेव्हा त्याला एक म्हातारा ज्योतिष्य दिसतो. सीझर, महाशक्तिशाली सीझर, 15 मार्चची काळजी करा. ते कोण आहे जो त्या कमानीखाली बोलत आहे? 15 मार्चची काळजी करा. संकट जवळच आहे. तू स्वप्नात आहेत म्हाताऱ्या. सीझरला कोणत्याच माणसाची भीती नाही. सीझर ज्योतिष्याच्या चेतावणीवर लक्ष देत नाही आणि सामोर चालतो. ब्रूटस, पहा काय चाललंय. सीझर उंच उडत आहे, पण त्याच्याबद्दल काहीतरी आहे जे मला पटत नाही. कॅसियस, सीझर तो माझा मित्र आहे. मी त्याला माझ्या भावासारखे प्रेम करतो. पण तुम्हाला वाटते की संपूर्ण रोम मध्ये त्याच्याशिवाय कोणी नाही? मी मान्य करतो की त्याचे काही जास्तच कौतुक होत आहे, पण तो एक चांगला माणूस आहे. मी त्याला समर्थन देईल जोपर्यंत तो योग्य आहे. जास्त कौतुक, जास्त अहंकार, तो आपल्या सर्वांवर राज करतो. संपूर्ण रोम त्याच्यावर प्रेम करते व त्याला मोठं बनवते. तुमचे नाव तुमच्यासारखे चांगले आहे, ते सहजपणे उच्चारता येतात, पण आता तो म्हातारा झालाय. रोमला आता एखाद्या तरुण नेत्याची गरज आहे. मला भीती आहे की रोम त्याला राजा निवडून पाहत आहे. जर सीझर आपला राजा म्हणून जाहीर झाला तर आपण आपली स्वतंत्र गमू. एकदा स्पेनमध्ये त्याला आजारपणाने त्रास दिला तर महाशक्तिशाली सीझर थरथर कापत होता. तो मुलीसारखा पाणी मागत होता आणि त्याची अवस्था चांगली नव्हती. आणखी एक जयघोष. मला भीती आहे की रोम त्याला राजा निवडून पाहत आहे, आणखी मान देत आहे. आपण फक्त त्याला वाढताना बघणार आहोत का, की काहीतरी बदलणार आहोत? तो देवासारखा आपल्यापेक्षा उंच आहे आणि आपण त्याच्या खालच्या स्तरावर फिरत आहोत. तो काय खातो जे त्याला महान बनवते आणि आपण फक्त माणसे आहोत. ब्रूटसचे नाव पुन्हा एकदा मोठे कधी होईल? मी तुला ऐकतोयस कॅसियस, पण मी म्हणेन तुझ्या गोष्टीत काहीतरी तथ्य आहे. ब्रूटस बाहेर जातो. ठीक आहे ब्रूटस, तुला पटवलं जाऊ शकते. थोडी अधिक पटवणी लागेल, पण तू खरी गोष्ट समजशील. आज रात्री मी ब्रूटसच्या घरी जाऊन थोडी हवा तयार करेन, कारण ब्रूटस एक महान रोमन आहे. सेनेटची सभा आता संपली आहे आणि सगळे सेनेटर बाहेर येत आहे. तेव्हा अँटनी सीझर जवळ येतो. अँटनी, मला असे पुरुष आवडतील जे स्थूल असतात. तो कॅशियस आहे. त्याचे दिसणे दुबळे आणि भुकेले आहे आणि मला ते पसंत नाही. त्याची काळजी करू नको सीझर. तो महान आहे, धोकादायक नाही आणि एक महान रोमन जो सीझराच्या आज्ञेचे पालन करेल. तुला माहीत आहे की मला कोणाचीही भीती वाटत नाही, पण जर वाटली तर ती त्याचीच असावी. सीझर आणि अँटनी बाहेर जातात. बाजूला कॅसियस आणि कॅस्का सीझरच्या विरुद्ध हवा तयार करत आहे. अरे कॅस्का, आज काय घडले जेव्हा सीझर शहरात आला? अँटनीने त्याला 3दा मुकुट दिले, पण 3 वेळा त्याने नकारले. 3दा मुकुट देण्यात आले आणि 3दा नकारले? हो, पण प्रत्येक वेळी त्याने मुकुट नकारले तरी त्याला ते हवे होते हे मला माहीत आहे. लोकांनी ते उचलून धरले. प्रत्येक वेळी सीझरने मुकुट नकारले की त्यांनी इतका मोठा गोंधळ केला की त्यांच्या दुर्गंध श्वासाच्या तडाख्याने बिचारा सीझर बेशुद्ध पडला. लोकांसमोर बेशुद्ध पडणं चांगली गोष्ट नसते, पण जेव्हा तो शुद्धीवर आला त्यांनी चक्क आपला चाकू दिला माझ्या हातात. गळा कापायला अर्थातच मी केले नाही, पण तुला माहित आहे ना, लोकांनी त्याला आपला पाठिंबा दिलाय.
सगळे सेनेटर सीझरच्या विरुद्ध काम करायला तयार होतात. अरे कास्का, आज रात्री शहरात काय घडे तुम्हाला सांगू शकतोस का? सिसेरो, हे इतकं विचित्र होते की मी सांगू शकत नाही. एका गुलामाने आपले जडणारे हात वर केले, पण त्याला काहीही झाले नाही. वरून एका सिंहाने माझ्या नाश्त्यावर लांडवले. मला खूप धक्का बसला. इतरांनी अनेक करणारे पुरुष पाहिले. इतकं अनैसर्गिक काहीतरी होणे की त्यामुळे मला घाम फुटले. असं वाटते की आज माझ्या साथे शुभ रात्री आहे. बरं, सीझर उद्या येतो का? तसं सांगितलं का आहे सीझर अँटनीला आणण्यासाठी? मग मी तुला सुप्रभात म्हणतो. सिसेरो बाहेर जातो. अरे कॅस्का, काय चाललंय? मला वाटते की तुला माहित आहे सीझर बद्दल काय चाललंय. मला भीती आहे की तो राजा व्हायला पाहत आहे, पण तो असा माणूस नाही जो मला सर्व काही सांभाळण्यासाठी योग्य वाटतो. सिसर का म्हणूनच तुला पकडत नाही. उद्या सेनेटला राजा करणार आहे. हे तुझे मन प्रसन्न करणारी बातमी नाही. मला वाटते की आपल्याला सीझरला मारावेच लागेल. मी तुझ्या सोबत आहे कॅसियस. इतरही आपल्यात सामील होण्यासाठी वाट पाहत आहे. सकाळी रक्त सांडे. सिन्ना प्रवेश करतो. इथे शिरनापासून सामील व्हायला येत आहे. कदाचित काही बातमी सांगायला. अरे कॅसियस, इतर लोक तुम्ही दोघांची वाट पाहत आहे. जर कॅसियसने ब्रुटसला आपल्या कामासाठी जिंकले तर ते खूपच चांगले होईल. ब्रुटस आपल्या सोबत असेल. तो सध्या झुकत आहे. फक्त एक धक्का लागेल आणि तो आपल्या बरोबर असेल आणि एकत्र येऊन आपण सर्व रोमन लोक मोठा गोंधळ निर्माण करू. ब्रुटस लोकशाहीसाठी सगळ्यांना एकत्र करतो. मला वाटते की आपल्याला त्याला मारावेच लागेल. जरी तो माणूस मला आवडतो, पण जेव्हा तो देश चालवतो तेव्हा मी त्याच्यावर अवलंबून राहू शकत नाही. आपण लोकशाही निवडणारे लोक आहोत, खून करणारे नाही. जुलियस प्रवेश करतो. ओ महाशक्तिशाली सीझर, आम्हाला तुमच्यावर प्रेम आहे, पण आमच्या देशावर जास्त प्रेम आहे. मी एका महान रोमनचा खून केला आहे. मी या देशासाठी काय केले आहे? मी जगण्यास पात्र नाही. ब्रुटस सहन नाही करू शकला की त्याने एका महान शक्तिशाली व्यक्तीचा खून केला आहे व त्याला याचा पश्चाताप होतो आणि तो स्वतःला मारतो. धन्यवाद.